हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ प्रोफेसर कोमल मुरकुटे. मी तुमचा वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट घेणार आहे. तर आपण पहिले तर वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगचा सिलेबस काय आहे तो डिस्कस करूया. फर्स्ट आहे आपलं रॅशनले. रॅशनले मीन्स नीड ऑफ कोर्स और वी कॅन से व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द कोर्स. आपण हा कोर्स का स्टडी करायला पाहिजे. नाव लेट अस डिस्कस. Water is a very important resource for the life of humans. Therefore, it is very necessary to conserve it. In India, there is uncertain and inequitable rainfall. So, there is a demand of water and it is growing day by day. So, every drop of water is required to be conserved nowadays. Accordingly, इरिगेशन स्ट्रक्चर्स जे आहेत, डॅम्स, कॅनल्स आणि एक्सेट्रा, ते बॅकबोन स्ट्रक्चर आहे इन दिस सिस्टीम यूज टू प्रिझर्व अँड कन्झर्व द वॉटर सोर्स. In the planning, design and construction and maintenance of these structures, civil engineer has a significant role to play. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्लॅनिंग, डिझायनिंग, कन्स्ट्रक्शन आणि स्ट्रक्चरच्या मेंटेनन्समध्ये सिव्हिल इंजिनियर हा खूप एक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. सो दिस कोर्स विल अनेबल द स्टुडंट्स टू अप्लाय अँड यूज द बेसिक प्रिन्सिपल्स अँड प्रॅक्टिसेस रिलेटेड टू इरिगेशन इंजिनिअरिंग ॲट साईट. This will also helps you all to implement the various schemes like farm ponds, Jalyukta Shivar, etc. along with the conventional irrigation systems. Next बघूया आपण competency. Competency, it is the aim so that the student can design a simple irrigation systems while learning this subject. Course outcomes from these subjects, these are listed below. Let us see one by one. First is estimate hydrological parameters, estimate crop water requirements of a command area and capacity of a canals, maintain irrigation structures, execute minor and micro irrigation schemes. Next, select the relevant diversion headworks for specific site conditions, design, construct and maintain simple canal structures. या सब्जेक्टची टीचिंग आणि एक्झामिनेशन स्कीम्स इथे दिलेली आहे. तर जसं की आपण थेरीच्या कॉलममध्ये बघितलं तर 70 मार्क्सचा तुमचा थेरी पेपर असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 28 मार्क्स स्कोर करावे लागणार आहे. 30 मार्क्स हे तुमचे इंटरनल मार्क्स असणार आहे. त्याच्यामध्ये 10 मार्क्स आर फॉर मायक्रो प्रोजेक्ट असेसमेंट and 20 marks is the average of 2 tests to be taken during the semester. Okay, in प्रॅक्टिकलच्या कॉलममध्ये बघितलं गेलं तर 25 मार्क्स हे तुमचे ओरलसाठी आहे. मिनिमम तुम्हाला 10 स्कोर करायचं आहे. नंतर 25 मार्क्स जे दिलेले आहेत ते तुमचे टर्म वर्कचे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 10 मार्क्स स्कोर करायचे आहे. तर असं करून 25 मार्क्स हे ओरलचे, 25 मार्क्स हे टर्म वर्क्सचे, टोटल झाले 50 मार्क्स मॅक्सिमम. त्याच्यामधून तुम्हाला 20 मार्क्स मिनिमम स्कोर करायचे आहे. नेक्स्ट इज आता आपण बघणार आहे युनिट फर्स्टमध्ये काय काय पॉईंट्स आपण बघणार आहे पुढं शिकताना. तर फर्स्ट युनिट आहे इंट्रोडक्शन टू इरिगेशन अँड हायड्रोलॉजी. त्याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स इन्क्लुडेड आहे ते आपण बघूया. Irrigation and its classification on the basis of purpose and surface. Second is hydrology, definition and hydrological cycle. याबद्दल आपण स्टडी करणार आहे याच्यामध्ये. थर्ड इज रेन गेज. रेन गेजेसचे टाईप्स आहे सीमन रेन गेजेस, ऑटोमॅटिक रेन गेजेस. फोर्थ मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग ॲव्हरेज रेनफॉल, अर्थमेटिक मीन मेथड, आयसोहॅटल मेथड, थिसन पॉलिगॉन मेथड. तर हे सगळे मेथड्स आहे फॉर कॅल्क्युलेटिंग द ॲव्हरेज रेनफॉल. हे सगळे आपण स्टडी करणार आहे या युनिटमध्ये. फिफ्थ इज रन ऑफ फॅक्टर अफेक्टिंग कम्प्युटेशन. सिक्स्थ आहे मॅक्सिमम फ्लड डिस्चार्ज मेजरमेंट. मॅक्सिमम फ्लड डिस्चार्ज मेजरमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे काही मेथड्स आहेत. ते आहे रॅशनल मेथड,
एम्पेरिकल मेथड आणि सिम्पल न्यूमरिकल प्रॉब्लेम्स. 7th आहे यील्ड अँड डिपेंडेबल यील्ड ऑफ अ कॅचमेंट, डिटर्मिनेशन ऑफ डिपेंडेबल यील्ड. नेक्स्ट इज सेकंड युनिटमध्ये आपण बघणार आहे क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट अँड रिझर्वायर प्लॅनिंग. त्याच्यामध्ये काय काय पॉईंट्स इन्क्लुडेड आहे, सब पॉईंट्स. क्रॉप वॉटर रिक्वायरमेंट फर्स्ट पॉईंट, क्रॉप पिरियड, बेस पिरियड, ड्युटी, डेल्टा, फॅक्टर अफेक्टिंग, प्रॉब्लेम्स ऑन द कॅपॅसिटी ऑफ कॅनल्स, हे सगळं बघणार आहे. मेथड्स ऑफ ॲप्लिकेशन ऑफ इरिगेशन वॉटर अँड इट्स असेसमेंट, सर्वे ऑफ इरिगेशन प्रोजेक्ट, डेटा कलेक्शन फॉर इरिगेशन प्रोजेक्ट. 4th is area capacity curve. 5th, silting of reservoir, control levels in reservoir, problem on fixing control levels. हे सगळे पॉईंट्स आपण सेकंड युनिटमध्ये कवर करणार आहे. आता हे डिटेलमध्ये जेव्हा आपण सेकंड युनिट स्टडी करणार तेव्हा आपण हे डिस्कस करणारच आहे. थर्ड युनिट इज डॅम्स अँड स्पिलवेज. फर्स्ट इज डॅम अँड इट्स क्लासिफिकेशन्स. डॅम्सचे क्लासिफिकेशन्स असणार याच्यामध्ये अर्दन डॅम्स अँड ग्रॅव्हिटी डॅम्स. अर्दन डॅम्स सेकंड पॉईंटमध्ये अर्दन डॅम्स, त्याचे कंपोनंट्स, फंक्शन्स, क्रॉस सेक्शन्स, सीपेज थ्रू एक्सपान्शन, मेथड्स ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ अर्दन डॅम, टाइप्स, फेलियर, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. 4th point consists of gravity dam. We will study forces acting on the gravity dam, theoretical and practical profile of gravity dam, drainage gallery, for what purpose the drainage gallery is given to gravity dam, joints, high dams, low dams. 5th point is spillways, definitions, functions, locations, components. 6th is emergency and service spillway augie, bar type, discharge, over spillway, energy dissipation with and without gates. गेट्सचे टाईप्स बघणार आहेत आपण याच्यामध्ये, रॅडियल, वर्टिकल्स. 4th युनिटमध्ये आहे मायनर अँड मायक्रो प्रोजेक्ट्स. याच्यामध्ये बंधारा इरिगेशन फर्स्ट पॉईंट, त्याचा लेआउट, कंपोनंट्स, कन्स्ट्रक्शन, वर्किंग, सॉलिड्स अँड ओपन. सेकंड इज पर्कोलेशन टँक, नीड अँड सिलेक्शन ऑफ साईट. थर्ड इज लिफ्ट इरिगेशन स्कीम, कंपोनंट, फंक्शन्स अँड लेआउट. 4th इरिगेशनचे टाईप्स बघणार आहे, ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन, त्याचे नीड काय आहे, लेआउट, कंपोनंट, ऑपरेशन, मेंटेनन्स. 5th मध्ये बघणार आहे फार्म पॉन्ड्स, जलयुक्त शिवार. 6th पॉईंट विल बी ऑफ वेल इरिगेशन. वेल इरिगेशनचे काय ॲडव्हान्टेजेस आहे आणि काय डिसॲडव्हान्टेजेस आहे हे आपण याच्यामध्ये कवर करणार आहे. 5th युनिट आहे डायव्हर्जन हेडवर्क्स. तर याच्यामध्ये 5.1 जो पॉईंट आहे तो वेअर्सबद्दल, त्याचे कंपोनंट, पार्ट्स, टाईप्स, केटी वेअर्स, कंपोनंट्स आणि कन्स्ट्रक्शनबद्दल स्टडी करणार आहोत आपण. सेकंड इज डायव्हर्जन हेडवर्क्स, लेआउट, कंपोनंट्स अँड देअर फंक्शन्स. थर्ड इज बॅरेजेस अँड कंपोनंट्स, फंक्शन्स त्याचे. 6th युनिट कन्सिस्ट ऑफ कॅनल्स. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे कॅनल्स, क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू अलाइनमेंट अँड पोझिशन इन द कॅनल नेटवर्क, क्रॉस सेक्शन, बॅलन्सिंग डेप्थ, हे स्टडी करणार आहे फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट कॅनल लाइनिंग, सो व्हॉट इज द पर्पज, मटेरियल यूज अँड प्रॉपर्टीज, ॲडव्हान्टेजेस. थर्डमध्ये सी डी वर्क्स, ॲक्विडक्ट, सेफन ॲक्विडक्ट, सुपर पॅसेज, लेवल क्रॉसिंग. 4th point is canal regulators, head regulators, escape falls and outlets. 5th point is canal maintenance. So these things we are going to learn in detail for each unit. This was just an introduction for you of syllabus, that what काय काय पार्ट त्याच्यामध्ये आलेले आहे सिलेबसमध्ये, हे जस्ट तुम्हाला एक इंट्रोडक्टरी पार्ट दिलेला आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फर्स्ट युनिट स्टार्ट करू, दॅट इज इंट्रोडक्शन टू हायड्रोलॉजी अँड इरिगेशन. देन वी विल सी द आउटकम्स ऑफ द फर्स्ट युनिट ऑल्सो इन दॅट लेक्चर. थँक यू.